तर मित्रांनो, तर आता तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की माझा बंदोबस्त लागला होता 6 डिसेंबरचा आणि आज होता लास्टचा दिवस. तर आज शेवटच्या दिवशी आम्हाला घागर दऱ्याला जायचं होतं आणि इकडं मी पहिलीच वेळेस जाऊ लागलो होतो. तर कोणाकोणाला आपल्या कंधारमधल्या या नदीचं नाव माहिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग इकडं जाताना खूपच जास्त असं झाडं वगैरे जंगल टाईपच होतं आणि मला माहिती नव्हतं की इकडे एवढी मोठी जत्रा भरते. म्हणजे मला माहिती होतं की घागर दऱ्याचा महादेव म्हणतात, पण मी माझ्या लाईफमध्ये आज फर्स्टच टाईम हे बघू लागलो होतो. आणि इथं आल्या आल्या आम्हाला प्रसाद दिला. मी प्रसाद खाल्ला आणि मेन म्हणलं तर आपण जत्रेमध्ये कशासाठी जातो, असंच आकाशपाळ्या खेळायसाठी. मी तर जातो बाबा. तरी इथं आकाशपाळे पण आले होते आणि तो खूप जास्त गर्दी होती. माझ्यासोबतच माझ्या मैत्रिणी पण होत्या. आता एवढ्या गर्दीतून कसं जावं, तर आपल्याला स्पेशल एंट्री होती. तर आम्ही मागून गेल्या आणि आकाशपाळ्यात बसल्या आणि खूप जास्त मजा केली. म्हणजे मला एवढी मोठी जत्रा भरती माहिती होती, पण एवढी मोठी भरती माहिती नव्हती. आणि मग म्हणजे आकाशपाळ्या खेळायच्या नंतर इकडं मुलींचं फेवरेट म्हणजे हारमाल. हारमालवर आल्या, पण आम्हाला हारमालचं काही घ्यायचं नव्हतं. मला बसायचं त्या ट्रेनमध्ये. तर मी थोडा वेळ थांबून ह्या ट्रेनमध्ये बसलो. तर इथं आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेन खेळलो. आणि मग आता ट्रेन खेळणं झाल्यावर जत्रेत येऊन पाणीपुरी खाणार नाही असं होऊच शकत नाही. तर मी पाणीपुरी खाल्ली. आणि आता म्हणलं तर मेन मेन म्हणजे आता मला घ्यायचं होतं महादेवाचं दर्शन, ज्याच्यासाठी आपण आलो. इथं घागरदऱ्याचा महादेव खूपच जास्त प्रसिद्ध आहे. तर मी तर येऊन अगोदर महादेवाचे दर्शन वगैरे घेतले आणि पुन्हा मग माझे फॅन्स भेटले, जे हाय हॅलो करत होते. तर मला चांगलं वाटत होते, कारण आज मला खूपच जास्त जास्त म्हणजे इथं फॅन्स भेटले होते. मग त्याच्यानंतर मी असं मिरची भजी आणि माझ्या मैत्रिणीने वडापाव खाल्ला आणि तिथून निघालो. तर ह्याच गावची एक मुलगी होती, ही पण म्हणली दीदी मी तुझे व्लॉग बघतो म्हणून. तर आज मला खूप जास्त इथं माझे फॅन्स भेटले. तर मग आता ह्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गावाकडं. आता उशीर होतोय म्हणून आम्ही निघालोत, पण तरी पण येता वेळेस आम्हाला खूपच जास्त उशीर झाला. म्हणजे जास्त म्हणजे काय 7 वाजले होते. तर आजचा दिवस माझा असा होता शेवटचा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.